सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजचा एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे। खरंच आजचा अनुभव खूप सुंदर आहे। हा अनुभव सौ सुशीलाताई ढवळेचा आहे। या ताई अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे। या ताईंना स्वामींनी जी काही प्रचिती दिली आहे ती खरंच खूप विलक्षण आहे। ज्यांना कुणाला खूप सेवा करून काही एक अनुभव येत नाही, स्वामींची प्रचिती येत नाही, खूप दुःख आहे, अशांनी हा अनुभव नक्की ऐकावा। कारण या अनुभवातून आपल्याला कळणार आहे की स्वामी महाराज कशा आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, त्याचबरोबर आपल्या भक्ताला परीक्षेमध्ये पास करण्यासाठी देखील कशा प्रकारे साथ देतात आणि स्वामींची जी काही सेवा करतात ते स्वामी आपल्याकडून करून घेत असतात। कारण सुखाचे दिवस लवकरच येणार असतात, त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज नवीन नवीन अनुभव स्वामींचे रोज आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामींचे छोटे मोठे अनुभव सांगणार आहे। स्वामींवरती जर विश्वास ठेवला तर खरंच अशक्य गोष्ट शक्य होण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त खूप संयमाची गरज या मार्गामध्ये आहे। मला पण असेच काही अनुभव आले आहे। माझे जीवन हे दुःखाने भरलेले, पूर्णपणे ग्रासलेले होते। म्हणजे माझा जीवनातील दुःखाचा प्रवास कधी संपलाच नाही। कारण लग्नाच्या अगोदरही माझ्या जीवनात खूप दुःख होते। माझे वडील हे खूप दारू प्यायचे, आईवरती सर्व जबाबदारी होती, त्यामुळे शिक्षण देखील झाले नाही आणि मी मोठी असल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरतीच होत्या, त्यामुळे खूप कष्ट तिथेही सोसावे लागले। एक दिवसही आनंदात गेला नाही। त्यानंतर लग्न झाले। लग्न झाल्यानंतर मला अकोल्यामध्ये देण्यात आले। तिथे आल्यानंतर ही सुखाचे दिवस कुठे काही दिसलेच नाही। आयुष्याचं दुःख कधी संपणार, मी देवाला एवढंच म्हणायचे। दुसऱ्यांकडे बघितल्यावर असं वाटायचं की हे किती सुखी आहे आणि मी किती दुःखी। देवा, असं काय रे, मी एवढं मोठं पाप केलं, तू त्याची शिक्षा मला देत आहे। आज मला 3 मुली आणि 1 मुलगा असे अपत्य आहे आणि यांचं उदरनिर्वाह करण्याचं सर्व काही काम माझ्यावरतीच आहे। इथे राहून माझ्याकडनं काही एक होत नव्हतं। मला नोकरीची, कामाची देखील खूप गरज होती, त्यामुळे मी मिस्टरांना घेऊन मुंबई येथे रवाना झाले। कारण मुंबईला कुठलीही डिग्री, काही एक बघितलं जात नाही, तिथं सर्व काही नोकरी कुणालाही मिळत असते। म्हणून मी त्यांना घेऊन गेले। आपण तिथे जाऊन काबाड कष्ट करू अशी मनामध्ये ठरवलं आणि मुंबईला घेऊन गेल्यानंतर एका झोपडपट्टीमध्ये मी राहू लागली। तिथं राहिल्यानंतर माझे ते दुःखाचे दिवस संपत नव्हते आणि मी तिथे जवळपास 12-13 घरची धुणी भांडी करण्याचं काम करत होते। सकाळी घरातून पडायची तर संध्याकाळीच घरी येत होती आणि नवरा देखील कामाला जायचा आणि मुली शाळेत, तिथे एका छोट्याशा शाळेत मी टाकल्या होत्या। असं चालू होतं, पण खूप वाईट वाटायचं आणि त्यामुळे हे दुःखाचे वादळ कमी व्हावे, आपल्याला देखील थोडेफार सुख मिळावे म्हणून स्वामींची सेवा करावी असे मनात आलं। कारण स्वामींविषयी खूप काही ऐकलं होतं, प्रत्येकाच्या तोंडून ऐकत होते। जेव्हा मी ट्रेनमध्ये जायचे तिथेही माझ्या कानावरती स्वामींचे शब्द पडायचे। तिथे कोणी ना कोणी मला रोज भेटायचं आणि ते स्वामींविषयीच मला सांगायचं। मोबाईलवरती देखील स्वामींचे खूप मी अनुभव ऐकले, स्वामींचे खूप लीलाही ऐकल्या। त्याच वेळेस कृपासिंधू ही मालिका होती, ती देखील मी बघायचे। त्यावेळेस वाटलं की आपल्या ह्या आयुष्यातले दुःख कमी होते, आपण देखील स्वामी सेवा करूया असं वाटलं। त्यामुळे मीही स्वामी सेवा करण्यासाठी
जे काही साहित्य होतं ते घरी घेऊन आले. स्वामींचा फोटो ठेवला. फोटो नंतर मी स्वामीचरित्र आणले, माळही आणली आणि आता स्वामी सेवा करायची. पण वेळ तर अजिबातच नाही. सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, कसं करायचं काही एक समजत नव्हतं. पण स्वामी तुम्ही आता करून घ्यावे. तुम्ही घरी आला तर आता करून घ्यावे. माझे मिस्टर जे काही दिवसभर कमवायचे ते सर्व काही रात्री दारूच्या नशेमध्ये उडून टाकवायचे. त्यामुळे मला त्यांचा 1 रुपयाचा देखील आधार नव्हता. फक्त म्हणायला नवरा आहे एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. सर्व मुलांचे शिक्षण, त्यांचं सर्व संगोपन हे माझ्यावरतीच अवलंबून होतं. आता माझा प्रवास सुरू झाला. स्वामींची सेवा. मी पहाटे 3 वाजता उठायची. 3 वाजता उठून माझं सर्व स्वयंपाक वगैरे करून, देवपूजा करून मी महाराजांची सेवा करून जात होती. आणि प्रवासामध्ये माझा 1 तास जायचा. त्या 1 तासात मी अर्धा तास तारक मंत्र आणि अर्धा तास श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा जप करायची. अशी माझी सेवा सुरू होती. पण जेव्हापासून सेवा सुरू केली तेव्हापासून घरात वेगळंच चक्र फिरायला लागलं. वेगळंच वातावरण निर्माण झालं. अगोदरपेक्षा खूप भांडणं घरामध्ये होऊ लागले. मिस्टर अधिक दारू पिऊ लागले. मला काही एक बोलू लागले आणि स्वामींना देखील खूप उणधुणं बोलत होते. कशाला हा बाबा घरामध्ये आणला? आल्यावरती आता तू खूप भंगणार आहे. आता ह्यो काय तुला आयतं आणून देणार आहे? ह्यो काय करणार आहे? असं ते खूप वाईट बोलायचे. जेव्हा मी सेवा करायला बसायची तेव्हा त्यांचे शब्द चालू व्हायचे. कारण मी लवकर उठायची तर ते मला बोलायचे की एवढ्या लवकर उठून आजारी पडशील, आजारी पडल्यानंतर मरून जाशील. ह्यो बाबा काय तुला वाचवायला येणार आहे का? याच्यासाठी एवढ्या लवकर का बरं उठती? असा तो मला बोलत असे. त्यामुळे खूप दुःख वाटायचं आणि मी ढसढस स्वामींपुढे रडायची. रडतच मी माझी सेवा करायची आणि घराबाहेर पडायची. पण मला काही एक प्रचिती येत नव्हती, काही एक अनुभव येत नव्हता. एवढं करूनही स्वामी तुम्हीच माझी परीक्षा बघता आहात. तुम्ही माझी परीक्षा कुठपर्यंत बघणार आहे? माझा आता संयम सुटला आहे. मला आता काही एक नको आहे स्वामी, नको. माझ्याकडून हे आता सहन होत नाही. माझी सहन करण्याची ताकद संपली आणि तुम्ही देखील काही एक करू शकत नाही. माझ्या नशिबाचेच भोग आहे, ते मला भोगायचेच आहे. मी मागच्या जन्मी खूप भयानक पाप केलं असेल, त्याची शिक्षा तुम्ही मला आज देत आहात. त्यामुळे मी आजपासून तुमची सेवा पूर्णपणे बंद करणार आहे. तुम्ही एक ढोंगीच आहात, तुम्ही काही करत नाही. मी स्वामींना त्या दिवशी खूप म्हणजे खूप उणधुणं बोलली, खूप बोलली. माझा सर्व काही आक्रोश मी स्वामींवरती काढला आणि रागामध्ये स्वामींचा फोटो, स्वामीचरित्र, माळ वगैरे सर्व एका गाठोड्यात पॅक बंद केलं आणि कोठीमध्ये टाकून दिलं. कोठीमध्ये मी टाकून दिल्यानंतर मी काही एक बोलत नव्हती. श्री स्वामी समर्थ मंत्र देखील म्हणत नव्हती. मला कारण खूप म्हणजे खूप पस्तावा आणि राग येत होता आणि मी जे काही करते सर्व लोक खोटं सांगते असं मला वाटत होतं. मला त्या दिवशी स्वामींचा खूप तिरस्कार येत होता आणि मी असेच खूप रडली, दिवसभर रडली. अन्नाचा एक कण सुद्धा मी घेतला नाही. त्यानंतर माझे काम चालूच होते आणि मिस्टरही आहे तेच चालू होतं. असं करता करता 8 दिवस गेले. 8 दिवसानंतर जेव्हा मी रात्री झोपली होती तेव्हा मला मी ज्या कोठीमध्ये स्वामींचा फोटो आणि स्वामीचरित्र टाकलं होतं ती कोठी मला दिसू लागली. मी पूर्ण स्वप्नात होती आणि त्या कोठीमधून महाराज प्रत्यक्षात बाहेर येताना मला दिसत होते. त्या कोठीतून स्वामी प्रकट झाले, बाहेर आले आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिले. का रे बाळा, एवढा आक्रोश कशासाठी करत आहे? अगं, मी तुझ्या सोबतच आहे. तुझी परीक्षा घेत होतो. तू कितीपर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवते हे मी बघत होतो. तू तुझ्या परीक्षेमध्ये असफल झाली. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यावरती विश्वास जर ठेवला ना तर खरंच अशक्य गोष्ट शक्य होत असते. बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जरी मला पेटीमध्ये बंद करून ठेवलं तरी मी इथे बसणार नाही, कारण मला तुझं संरक्षण करण्यासाठी येथून बाहेर निघावंच लागेल. तुझ्यावरचं संकट मी अगोदरच माझ्यावरती घेण्यासाठी येत असतो. त्यामुळे बाळा, काळजी करू नको. सुखाचे दिवस तुझेही येतील,
पण जे भोग आहेत ते भोगावेच लागतात. मागच्या जन्मी नाही तर या मागच्याही जन्मात, खूप मागच्या जन्मापासूनचा हिशोब असतो. त्यामुळे असं समजू नको की या जन्मात तू काहीच केलं नाही आणि तुला एवढी मोठी शिक्षा का, तुझ्याच वाट्याला असं का. नाही रे बाळा, तुला जर दुःख झालं तर माझ्या डोळ्यातून देखील पाणी गळतं. मला काय वाटतं का की तुला असं दुःखात ठेवावं, तर नाही. पण बाळा, मी तुझ्या सोबत आहे. तू जेवढं दुःख सोसतो, तुझ्या डोळ्यातून जेवढं पाणी वाहतं तेवढंच माझ्याही डोळ्यातून वाहतं. मलाही अन्नाचा कण जात नाही. तू जेव्हा उपाशी राहते तेव्हा मी देखील कुठेही अन्न ग्रहण करत नाही. स्वामी असे बोलत होते. मीला वाटलं की हे काय खोटंच आहे. मग मी तातडीने बाहेर आली, उठली, माझी जाग झाली आणि मी ज्या कोठीमध्ये स्वामींना ठेवलं होतं तिथे गेले. तर खरंच त्या कोठीतील मी गाठोड्यामध्ये पॅक केलेला फोटो जो होता तो कोठीच्या वरती आलेला होता आणि बाकीचे स्वामी चरित्र वगैरे त्याच्यातच होतं. मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण मी गाठोड्यामध्ये सर्व काही पॅक केलं ठेवलं आणि हा फोटो वरती कसा आला, कोठीवरती कसा आला. तर कळलं, खरंच स्वामी प्रत्यक्षात आले होते. मी मुलींना, माझ्या मिस्टरांनाही विचारलं की तुम्ही हा फोटो वरती काढला का, तर सर्वजण नाही बोलले. त्यावेळेस कळलं की नाही, स्वामी प्रत्यक्षात माझ्या सोबत आहे आणि मला समजूत घालण्यासाठी माझी स्वामी आई प्रत्यक्षात इथे माझ्या घरी आली. आता स्वामी आई आली तर सर्व काही ठीक होणार. माझे जेवढे भोग आहे तेवढे मी भोगणार. आता स्वामी आहे तर स्वामी शक्ती, ताकद नक्की देतील. योग्य वेळ आल्यानंतर स्वामी सर्व काही ठीक करतील असा मनामध्ये विश्वास बसला आणि त्याच दिवशी मी लगेच पाटावरती स्वामींचा फोटो सर्व काही मांडले आणि पुन्हा स्वामींची सेवा करू लागले. आता मी स्वामींकडे काही एक मागत नव्हती, रडत नव्हती, फक्त निस्सीम भक्तीने, भावाने स्वामींची सेवा करत होती. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ एवढंच नाव जपत होती. आणि आश्चर्याचं म्हणजे असं होतं की माझ्या मुलीचा एका छान गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला. ही फक्त आणि फक्त स्वामींचीच कृपा होती. तिला खूप छान मार्क पडले. तिचा एवढा अभ्यासही नव्हता, तरी एवढे छान मार्क फक्त आणि फक्त स्वामी कृपेने पडले असे मला वाटते. आता खरंच स्वामींच्या कृपेने हळूहळू चांगले दिवस नक्की येतील. मला असा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. असा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. स्वामी आपल्या बरोबर कायम असतात. शरीराने आपल्याला दिसत नसले तरी ते अदृश्य रूपाने आपल्या सोबत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्याची प्रचिती स्वामी वेळोवेळी प्रत्येक भक्ताला देतात, म्हणजे देतातच. पण त्यापर्यंत संयम हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने संयम ठेवून, महाराजांवरती विश्वास ठेवून श्रद्धेने स्वामींची सेवा करत राहा. योग्य वेळ आल्यानंतर स्वामी नक्की मेवा देणार, म्हणजे देणार. स्वामींवरती जर विश्वास असेल ना, तर अशक्य गोष्ट शक्य होण्यासाठी वेळ लागत नाही. असे कित्येक भक्तांचे अनुभव आहे. रोज खूप कॉल येतात आणि असे अनुभव ऐकल्यानंतर खरंच वाटतं की स्वामी खूप म्हणजे खूप, स्वामींवरचा विश्वास वाटतो, स्वामींची खूप सेवा करू वाटते. स्वामी तुमची लीला खरंच आगाध आहे. अशीच कृपा प्रत्येक आपल्या भक्तावरती ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.